विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जे आहे ते आनंद चित्रकथा या कार्यक्रमाचं जे आहे ते आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे नगरसेवक दिलीप बारटक्के असतील, हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत व त्याचबरोबर महापौर शर्मिला पिंपळकर असतील, उपमहापौर असतील, त्या देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय व याचा पारितोषिक समारंभ जो आहे तो या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। जोरदार टाळ्या वाजवा या सगळ्या बालमित्रांसाठी। ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण व डोंबिवली यांसारख्या विविध शालेय विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक जे आहे ते मिळण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतंय। नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या हस्ते जे आहे ते या ठिकाणी पारितोषिक जे आहे ते या ठिकाणी भेटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या कार्यक्रमाला उपस्थित महापौर शर्मिला पिंपळकर असतील, संजय परदेशी, तर नक्कीच आपण पाहिलं असेल की या ठिकाणी पारितोषिक समारंभ जो आहे तो या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। धन्यवाद। एकदा जोरदार टाळ्या वाजवूया महापौर महोदयांसाठी। शर्मिला पिंपळकर आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी खरं तर धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी ठाणे महानगरपालिका येथे चित्रकला स्पर्धा, मला वाटतं ज्युनियर ते 10वी पर्यंत या मुलांसाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये आयोजित केली होती आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद खरं तर इथे लाभलेला आहे। 10,000 मुलांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केला आहे आणि आज त्याचं बक्षीस वितरण समारंभ नरेंद्र बल्लाळ या सभागृहामध्ये होता। मी सर्व चित्रकलामध्ये स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलांना शुभेच्छा देते। अशीच त्यांची वाटचाल कारकीर्द पुढेत राहो आणि बारटक्के दादा आणि त्यांची पूर्ण टीम यांनाही शुभेच्छा देते। धन्यवाद। मॅडम, काय सांगाल, या ठिकाणी आनंद चित्रकथा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, तुमच्या हस्ते देखील पारितोषिक भेटलं, काय सांगाल? स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं हे 25वा स्मृतिदिन आहे आणि या 25व्या स्मृतिदिनानिमित्त बारटक्के फाउंडेशन यांनी या चित्रकलाचं प्रदर्शन भरवलेलं आहे। तर इथे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे। ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, पनवेल असेल, अशा विविध ठिकाणून विद्यार्थी आलेले आहेत। आणि खरं तर बोलायचं की आमदार रवींद्र फाटक साहेब यांनी सांगितलेली धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल माहिती की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं काम कसं होतं, कशा प्रकारे लोकांची कामं करायची आणि त्यांच्या प्रेरणेतून आज आम्ही शिवसैनिक सगळे कामं करत आहे। आज त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बारटक्के फाउंडेशन यांनी आज प्रदर्शन भरवलेलं आहे। कितीही काही झालं तरी आठवणी आपण विसरू शकत नाही, त्या आठवणी नेहमी लक्षात राहतात, मनात राहतात आणि आज प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत। आज या 25व्या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करते। नक्कीच आपण पाहिलं असेल की या ठिकाणी आनंद चित्रकथा या स्पर्धेचं आयोजन केलं होतं व ज्या विद्यार्थ्यांनी चित्र काढले त्यांना पारितोषिक जे आहे ते या ठिकाणी देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये जनार्दन सीताराम घोगले स्मृती वृद्धाश्रमाच्या निमित्तानं डॉक्टर गणेश घोगले यांना विनंती आहे आपण एक टीव्ही सादर करून आपले मनोगत व्यक्त करा। या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आपला महत्वाचा सहभाग आहे। सुरुवातीला वृद्धाश्रमाची ईव्ही होईल आणि त्यानंतर मनोगत। आधुनिक आणि गतिमान युगात प्रत्येक जण आपल्या
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.